हॅलो गायस, मी चाललो आता SRPF भरतीले. SRPF पोलीस भरती आणि कॉन्स्टेबल भरती मला 26 तारखेला आहे. SRPF 20 तारखे आहे, 20 जून. आता जाऊ आपण SRPF भरतीले. मी आता घरी तयारी करतो ना, SRPF भरतीला जातो. SRPF मध्ये काही नाही, फक्त म्हणजे 5 किलोमीटर 25 मिनिटात धावायचं आहे, 100 मीटर आणि कोणा काय बस. आता आपला गोंदिया गट क्रमांक 15. थोडं SRPF बद्दल तुम्हाला सांगू इच्छितो. 6 मार्च 1948 रोजी SRPF हे अस्तित्वात आणलं होतं. SRPF म्हणजे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. पोलीस फोर्स म्हणजे हे बटालियन, जिथं दंगे वगैरे काही असं सार्वजनिक महोत्सव वगैरे होत असते, तिथे हे तदर्थ केले जात असतात. त्यांना कुठे ड्युटी लावल्या जातात. हे ग्रुपमध्ये लागले असते पूर्ण. आणि गट क्रमांक पूर्ण 19 गट असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये 19 गट आहे जे SRPF नावाने आहे. ते अलग अलग ठिकाणी आलेले आहे. आपलं आहे गट क्रमांक 15. तिथे जाणार आहोत आपण SRPF भरतीले. आता पाहू तिथे काय होते. चलो. अब मैं जा रहा हूँ वर्धा स्टेशन, जाऊंगा अब गोंदिया. चलो अब वर्धा स्टेशन जाते हैं. वर्धा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेलो आहो मी. इथं आता S1 मध्ये माय आहे. मी S1 मध्ये चाललो होतो. आता पोट्टे तर इथं दिसून नाही राहिले. जनरलमध्ये बसन सगळे पोट्टे. मी बुक केली आहे तिकीट. म्हणजे तिकीट पण चालतो. चल बाय. चल देखते आप ट्रेन में बैठते हम. ट्रेन आली आता. तर मी चाललो बसतो मी ट्रेनमध्ये. आ गया है विराज भाई. मुझे छोड़ने आया है. वैसे तो इसको बोला साथ में चलो गोंदिया, पर ये जा रहा नहीं. गाड़ी छूट रही है. अब मैं गाड़ी में बैठता. चलो बाय. चल बाय. ये देख मेरा भाई बाय होते हुए. मेरी मम्मी उधर खड़ी है. मैं बसलो मी आता अंदर ट्रेन मध्ये. ट्रेन मध्ये बसला वरच्या सीटवर. झोपा आता इथं. चलो फिर गोंदिया ऐसे. तर मी झोपून घेतो थोडा बहुत 7 वाजेपर्यंत. तिथं काय झोपायला भेटणार नाही. तिथे गेल्याबरोबर मला 12 वाजता 1 वाजता लाईनीत लागायला लागेल. तर पाहू तिथे गेलं किती वाजता लाईनीत लागला. 3चा टायमिंग दिलाय मला. तसं लवकर लाईनीत लागायला लागेल. लवकर झालं पाहिजे फिजिकल सकाळी सकाळी. नाहीतर उद्यामध्ये झालं तर मग आपण पाऊस आला तर आणखी प्रॉब्लेम. चलो आता पण जाऊ. झोपतो मी. गुड नाईट. गुड नाईट नाही गुड मॉर्निंग. चलो. ये यहाँ पर मैं टाइम पास कर रहा खड़ा हुआ बाहर. अजनी से अभी बाहर निकला मैं अभी. चलो अभी देखिए रिश्वतखोर टीशी. देखिए हा टीशी पाय याच्याकडून 50-50 रुपये घेतलेले हर तिकिटाचे. याने तिकीट नाही काढले आणि स्लीपरमध्ये घुसले. यांची का कमाई होत असून नुसती 50-50 रुपये सगळ्याकडून घेतले जे स्लीपरमध्ये बसले त्याच्याकडून. वा भाई काय बोलतीस. तो टीशी कोण. पोचलो बाय गोंदिया. 8 वाजले आता मला इथं. तिथून बसतो 2 वाजता. 1 वाजताची गाडी होती. आता वाजले 8. आता जाईन असं ग्राउंडवर. आता पाहिजे तू काय भेटत पोट्टे भेटले पाहिजे आता मला. चल जातो आम्ही. ऑटो बसला. ऑटो भेटला भाई. चला आता ऑटो म्हणून चाललो आम्ही. काही 2 जण आहेत चालले. आता आपण चाललोय SRPFच्या ग्राउंडवर. चलो बसणार आहोत आम्ही. मागच्या टाकच्या तसं सगळे बाहेर बाहेर दिसते माणसा पुरा. काही विषयच नाही. आम्ही इथं बसून आहोत. आता रात्रीचे किती वाजले. 8:30 झाली आहे. आता आम्ही चाललो SRPF. पाहू आता काय होतं. सोबतचे ऑटोमधले पूर्वक आणि घेत आहे फळं घेऊन. तिथं लय वेळ होऊ शकते म्हणून तर फळं घेत आहे. तिथं जेवायची व्यवस्था नाही आहे म्हणते म्हणून फळं घेत आहे पोट्टे. तिथं फळं घेताना दिसत आहे. आता आम्ही सगळं चाललो SRPF ग्राउंडकडं. ते ऑटोवाले थांबवलं आहे. मी थांबून मागं बसून इकडं नजारा पाहता मागचा काय कसा आहे गोंदिया. ये गोंदियामध्ये आपण पदार्थ. आता आम्हाला दिसली आहे SRPFची व्हॅन. आता त्याच्यामध्ये बसतो आम्ही. चालत्या ऑटोमधून आम्ही उतरलेलो होतो आणि आम्ही SRPFच्या बसमध्ये बस आहे भाई सगळ्याला. रेल्वे स्टेशनवरून बस भेटते सगळे. तुम्ही काही जायचं काही टेन्शन नका. तुम्ही ऑटो पण 5 नका बसू. ऑटो 50 रुपये घेते. सगळेजण बस भेटते इथं. बसनं जायचं. SRPFची बस आहे स्पेशली आपल्यासाठी पोट्टेसाठी. सगळ्यांना जायचं बसनं. आता इथपर्यंत आला. इथं आम्हाला आश्रममध्ये ठेवला आहे. इथं दिवशी आश्रमचा कामठामध्ये आम्हाला ठेवला आहे. इथं बसमध्ये. इथं आम्हाला SRPFच्या बसमध्ये आणलेला आहे. इथपर्यंत माहीत SRPFच्या बसपर्यंत आला. इथून आता अंतर चाललो आम्ही. इथून नंतर आता SRPFच्या ग्राउंडवरून इथून 2 किलोमीटर दूर आहे म्हणजे SRPFचं ग्राउंड. इथं आलो आम्ही. हे इथं हा पूर्ण आश्रम आहे. इथं पूर्ण इथं आदिवासी आश्रमशाळेत आम्हाला थांबवलं आहे SRPF. इथं सोया सगळ्या राहायची म्हणजे हाची नाही आहे. राहायची सोया फक्त इथं. SRPF इथं आम्हाला आश्रमशाळेत तिथं राहण्यासाठी ठेवलेलं आहे. इकडे मुलांसाठी राहण्यासाठी जागा आहे. इकडे मुलांना राहण्यासाठी म्हणजे झोपण्याकरिता. उद्या सकाळी 1च्या नंतर गाडी येणार म्हणते सगळ्यांना न्यायला. आता इथून सगळेजण जाणार आहे SRPF ग्राउंडला सकाळी. आता सगळ्यांनी इथं आराम करणार आहे. झोपू शकता इथं. आराम करू शकता. आता ब्रश करतो मी आणि तयारी करतो. इथे पाण्याची सोय, तोंड धुण्याची पाण्याची सोय सगळी सोय आहे. सगळेजण इथं तोंड धुताना बॉटला घेऊन ती 2 नंबरला जाताना सगळे. चल
सगळे पोरं उठलेले आहे इथे. आता सगळेजण तयारी करत आहे. आता बस येणार आहे. बस येईलच आता थोड्या वेळात. सगळेजण उठून तयारी करताना बस आलेली आहे. मी चाललो सगळ्यात पहिले बसासाठी अंदर. माहीत नाही नंतर जागा भेटेल का नाही भेटेल, म्हणून चाललो मी पहिले अंदर. चला, माझ्या मित्र समोर चालला, मी त्याच्या मागं. चलो. भारत राखीव बटालियन 2 राज्य राखीव बटालियन गट क्रमांक 15 गोंदिया ह्या बसमध्ये आता मी चाललो. बसलो अंदर. आता बसात इथं बसतो मी. डोक्यावर वज सपनाच र, मिरवू कसं हे कळनाच र, माझ्या एकी राग देवा धरलास का काळाचा. SRPF कॅम्पमध्ये पोचलेलो आहो मी. इथं सगळ्यांना डॉक्युमेंट कसे लावायचे सांगत आहे आणि इथून लाईनीने अंदर पाठवणार आहे. इथून अंदर जायचं आहे. इथून जे कपडे तुम्हाला रनिंगसाठी घालायचे ते घालायचं आहे इथून. अंदर मोबाईल लिहू देणार नाही, बॅग पण लिहू देणार नाही आहे. तर इथून समोर तुम्हाला मी फोटोद्वारे किंवा व्हिडिओद्वारे समजून सांगणार आहे, मॅपद्वारे समजून सांगणार आहे. आलो मी बाहेर. इथं थांबायचं आहे बससाठी. इथे लाईन लागून आता पण एंट्री चालू आहे सगळ्याची. इथे आम्ही थांबणार पण लाईन लागून आहे सगळ्याची. बघा एंट्री आता पण चालू आहे. 5 किलोमीटर 100 किलोमीटर आपण इथे बाहेर उभा होता बससाठी SRPFच्या. ते आता रेल्वे स्टेशनवर सोडून देईन आपल्याला. आता मी थांबून सगळं थांबून नंतर तुम्हाला अंदरचा एक्सपिरियन्स पुरा सांगतो. तिथं अंदर काय झालं काय नाही नंतर पाहू आपण. चला, आता आपण SRPFची बसची वाट पाहतो. रेल्वे स्टेशनवर जाऊ. SRPF गोंदिया गट क्रमांक 15. तुम्हाला सांगितलं होतं मी बहुत थकलो होतो. त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवू शकलो नाही नंतरचा. आता मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहोत कसं काय झालं. SRPF ग्राउंडबद्दल इच्छा आहे. पूर्ण ग्राउंड आहे, बघून घ्या पूर्ण एरिया. SRPFचा पुरा एरिया आहे मला. आता सांगतो मी तुम्हाला. हे बघ, मी तुम्हाला याच्या पहिले जो व्हिडिओ दाखवला तो इथचा होता. हा गेट आहे पूर्ण. इथून गेटमधून आम्हाला एंट्री आली. इथून आम्हाला चेक केलं आहे मेटल डिटेक्टरने आणि इकडे साईडने आम्हाला बॅग ठेवायला लावले होते. नंतर इथून काही अंदर डबल चेकअप झालं. अंदर बॅग नाही तर काहीच नाही, फक्त बाकी काही नाही. एक जणांनी आणखी काहीच मादक पदार्थ किंवा काहीच नाही, स्टेरॉइड काहीच नाही, किंवा ग्लुकोजसुद्धा अंदर नेऊ दिलं नाही. कारण की काल एक केस झाली म्हणून आज काहीच अंदर नेऊ दिलं नाही. आणि इकडं आता इथून मग नंतर 50-50च्या बॉईज ग्रुपनी काही अंदर पाठवलं गेलं आम्हाला. नंतर इथून आम्ही अंदर गेलो पुरा इथपर्यंत. सर्कल आहे, सर्कलच्या बाजूला खाली जागा आहे, ग्राउंड आहे. इथे आम्हाला काउंटर नंबर मिळाले. कोणत्या काउंटरवर जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे डॉक्युमेंट्स. नंतर इथून आम्ही गेलो इकडे. मग नंतर हे जागा दिसत आहे ना, इथे आम्हाला काही डॉक्युमेंट चेक करायसाठी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आम्ही इथे ठेवला. आम्ही पूर्ण इथे झेरॉक्स वगैरे नेले होते. पूर्ण बंच नेला होता. तुम्हाला झेरॉक्स वगैरे ते नाही सांगू शकत मी, बहुत लंबा व्हिडिओ. तो नंतर तुम्हाला एक साईडने मी तुम्हाला हे दाखवतो. हे झेरॉक्ससाठी लागले तुम्हाला, हे झेरॉक्स लागले. आणि नंतर इथून मग आम्हाला इथेच नंतर आमची चेकिंग झाल्यानंतर, आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आमचे जे चेस्ट आणि हाईट यांचं माप घेतले. आणि हाईट आणि चेस्ट घेतल्यानंतर आम्हाला इथे नंतर इथे क्वालिफाय केले आहे. ज्यांची हाईट चेस्ट बसली त्यांना क्वालिफाय केलं रनिंगसाठी. ज्यांना नाही झाले त्यांना डिस्क्वालिफाय तेव्हाच त्यांच्यासाठी बस तयार होती आणि त्यांना ग्रुपमध्ये त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडून, बस स्टॉपवर सोडून देत होते. इथून नंतर नंतर आम्हाला चेस्ट नंबर भेटला, म्हणजे रोल नंबर मिळाला इथचा आम्हाला. नंतर आम्हाला तिथे ग्रुप 20-20चा ग्रुप करून एक बटालियन म्हणजे कॅप्टन दिला, त्यांच्याकडून एक सर दिले जे आमचे पूर्ण रेकॉर्ड लिहिणार होतं. जे 100 मीटर गोळाफेक आणि जे 5 किलोमीटर जे होतं त्यांच्यापाशी ते राहणार होतं. नंतर त्यांच्याकडून इन्स्ट्रक्शन मिळालं काय कसं राहणार आहे. नंतर चेस क्रमांक मिळाल्यानंतर, चेस नंबर मिळाल्यानंतर मग नंतर आम्ही ह्या बिल्डिंगच्या बाहेर इकडून निघालो आणि इकडे ह्या ग्राउंडमध्ये गेलो आम्ही. हे पूर्ण मोठं ग्राउंड होतं आणि ह्या साईडनी ह्या साईडनं 100 मीटरची ट्रॅक लागून होती. सेन्सर पण होते. सेन्सरवर ट्रॅक बराबर टायमिंग करण्यासाठी सेन्सर लावले होते. आणि पारदर्शकता, म्हणजे कोणासोबत पण नाइंसाफी नको व्हायला किंवा त्यांच्या सेकंड पण कमी व्हायला नको, मायक्रो सेकंड पण. नंतर मग इकडून मायक्रो सेकंड पण माझा 40 सेकंड काहीतरी आलं होतं. मला त्याच्यात 18 मार्क मिळाले होते. इथे मग 100 मीटरच्या ट्रॅकपाशी गेल्यानंतर इथे तुम्हाला चिप लावलेले चेस नंबर मिळायचे. आणि तिथून जे इथं तुम्हाला ते दिसत आहे सेन्सर, हे असे सेन्सर असते. याच्यानंतर चिप लागून असते. या सेन्सरच्या बाहेर निघाल्याबरोबर तुमचा टायमिंग स्टार्ट होतो. तिकडे तुम्हाला असा सेन्सर राहते समोर पण एंडिंग पॉईंटला. तिथे पोचल्यावर तुमचा टायमिंग खतम होतो, म्हणजे तुमचा बराबर मायक्रो सेकंडनी बराबर येतो.
पहिले 100 मीटर घेतली. माझं म्हणजे बॉडी गरम नसल्या कारणाने, पाय खुले नसल्या कारणाने आम्हाला 1-2 तास इथे अंदर बसायला गेलं. आम्हाला मी म्हणजे 3 वाजता अंदर गेलो. तर नंतर आम्हाला टाईम माहीत नाही, अंदर साधी वॉच पण येऊ दिली नाही आम्हाला. आणि इथे आम्हाला 100 मीटर घेतलं इथे. नंतर इथून 100 मीटर घेऊन आम्हाला ह्या इथे जो पॉईंट दिसत आहे, इथून आम्हाला 5 किलोमीटरसाठी रेडी केलं. थोडं पाणी वगैरे पाहिलं, इन्स्ट्रक्शन दिले 5 किलोमीटरसाठी कसं इन्स्ट्रक्शन राहणार आहे काय नाही. इथे आमचं स्वागत वगैरे करण्यात आलं. इथून नंतर आम्हाला 5 किलोमीटरसाठी सोडण्यात आलं. इथून आम्हाला जे चिप घालून होतो आम्ही 100 मीटरला, तेच चिप इथून पण दिले आणि ते सेन्सर होते ते तिथून आमचा टाईम स्टार्ट होत होता. इथून टायमिंग स्टार्ट झाल्यानंतर आम्ही इथून निघालो की पूर्ण हा जो रस्ता दिसत आहे, हा सर्कल नंतर इकडे गेलो. इथून ह्या इथपर्यंत, इथून ह्या रस्त्याने इकडे आणि हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन ट्रेनिंग इथपर्यंत पोहोचलो. आणि हा रस्ता असते, इथून आम्हाला टोकन मिळाले. इथे टोकन पकडून त्यांचे ऑफिसर्स होते, त्यांचे कॉन्स्टेबल होते. इथून आम्ही टोकन पकडून इथून एवढा अंतर 2500 मीटर आणि आलो होतो. आणि इथून डबल 2500 मीटर वापस जायचं होतं, म्हणजे 2 किलोमीटर 500 मीटर असं होतं. इथून एवढं अंतर रिटर्न म्हणजे 5 किलोमीटर पूर्ण होत होतं ते. नंतर आम्ही इथून मग डबल वापस गेलो. इथून टोकन घेतल्यानंतर इथून पूर्ण वापस जायचं होतं. इथून वापस गेल्यानंतर इथेच डबल सेन्सर होतं आणि इथून सेन्सरमध्ये तुमचा टाईम कॅप्चर करणार होते. इथून मागं काही तुम्हाला जर पडले, बेहोशी आली किंवा अंधारी आली तर मागून ॲम्ब्युलन्स होत्या. खूप काही सोय होते तुमच्यासाठी. नंतर इथून मग अंदर आल्यावर इकडे थांबून झाले आणि इथंच आम्हाला पटकन मार्क्स पण माहीत पडणार आहे. माझं काही 5 किलोमीटर 25.7 मध्ये बसलं. माझ्या 7 सेकंड 50 मार्क हुकले. मला आता 45 मार्क भेटले याच्यामध्ये. समोर बघू आपण. इथे मार्क मिळाल्यानंतर आम्ही इकडे त्याच ग्राउंडनी आम्ही इकडे आलो. आणि इथे गोळाफेकसाठी पूर्ण 5 पॉईंट दिले होते, 5 गट पाडले होते, म्हणजे 5 पॉईंट दिले होते. आम्ही तिसऱ्या पॉईंटवर गेलो आणि तिथे गोळाफेक झाला. नंतर आमची मस्त गेली आहे, आमची भरती मस्त गेली. मला 82 ऑल टोटल 100पैकी 82 मिळालेले आहे. इथे गोळा माझा 19 मार्काचा गेला आणि 50 मार्काचे 45 मार्क भेटले. आणि इथे 100 मीटरचे मला 18 मार्क मिळालेले आहे. तसेच आपली भरती प्रक्रिया खतम झालेली आहे. मी 10:30च्या दरम्यान आम्हाला बाहेर काढण्यात आलं इथून बाहेर. आणि इथेच एअरपोर्ट पण आहे, पण एअरपोर्ट मला बघायला मिळालं नाही, कारण की नंतर पाऊस माझं फिजिकल झालं तसंच माझा गोळा फेकून झाला, तसंच पाऊस चालू झाला होता. नंतर बारीक पाऊस, मी खूप थकलेलो होतो. नंतर माझ्याकडून काहीच झालं नाही, म्हणून नंतर मी आता असा व्हिडिओ बनवा लागत आहे. नंतर मी व्हिडिओ बनवला नाही. आज 2 दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवून राहिलो. बहुत थकलो होतो त्या दिवशी खरंच. आली आहे SRPFची. इथूनच आम्हाला इथून ट्रेनपर्यंत रेल्वे स्टेशनपर्यंत येणार आहे आम्हाला. पाहू आता काय होतं. इथून बस आलेली आहे, सगळेजण लाईनीत लागून नाही. चला आता बसमध्ये बसून चाललं. काळ जात वन वायो ठेवलास का माझी आकाशाला भिडू दे रे देवा, पोलिसाचं वन आज कळू दे रे. माझी आकाशाला भिडू दे रे देवा, पोलिसाचं वन आज कळू दे रे. पोहोचलं आता आम्ही इथं. रेल्वे स्टेशनपाशी सोडून दिलं आहे बसवाल्यानं, SRPFच्या बसनं. रेल्वे स्टेशन सोडा, इकडे रेल्वे स्टेशन आहे म्हणते, पण चालू रेल्वे स्टेशनकडे. चला आता रेल्वे स्टेशन म्हणजे इकडे पाहता आंघोळ पाण्याची सोय, जेवण खाण्याची सोय पाहा लागणार आता. काल रात्री आपल्याला दिसतं नव्हतं, आता दिसून राहिलं. रात्री 3 वाजता काल रात्री किती वाजता पोहोचलो आपण पोहोचलो काल रात्री 10 वाजता, म्हणजे 8 वाजता पोहोचलो होतो इथं. तिथून मग तिकडे गेलो. असं आहे गोंदियाचं रेल्वे स्टेशन. आता पाहायचं आंघोळ पाण्याची सोय, हातपाय धुवायचं, थोडंसं कपडे चेंज वगैरे करायची इच्छा आहे थोडीशी, तर करून. वेटिंग रूम पाहासाठी घुमून राहिलो. वेटिंग रूम दिसले पाहिजे, बहुत थकून आहे. थोडं हातपाय धुवायला, आंघोळ झाली तर आंघोळचे बरं आहे, पण हातपाय धुवायला चाला बहुत थकलो भाई. आता पायऱ्यावर चढणं उतरणं होत नाही माझ्या चॅनलच्या. बाय. गोंदियाचं ते रेल्वे स्टेशन, गोंदियाचं रेल्वे स्टेशन पाहू आता. वेटिंग रूम पाहून राहिलं. गोंदियाचं रेल्वे स्टेशन चांगलं आहे, नाही म्हणलं, मला वाटलं जास्त असं म्हणलं तरी. पाहू आता. मला वाटलं गोंदिया जंक्शन जास्त काही खास नसं आहे, आपल्या कामापुरतं सारखं नाही. आता वेटिंग भाई आता व्हिडिओ बनवायची काही ताकद नाही राहिली, बहुत थकलो. मी वरतीत आल्यावर काही व्हिडिओ बनवू शकलो नाही, म्हणून इथंच मी व्हिडिओ एंड करत आहोत. तर सगळ्याचं आणि सहकार्य केलं धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. मी वेळेबल. बाय.